आणि इकडे अमेरिका आणि इस्रायलनं संयुक्तपणे लष्करी कारवाईत इराणमध्ये कहर केला। शनिवार सकाळपासूनच अमेरिकेकडून क्षेपणास्त्र इराणवर डागली जात आहेत। अशा हल्ल्यांना इराणकडूनही जशास तसं उत्तर दिलं जात आहे आणि अशातच आता अमेरिकेनं हे युद्ध संपवण्याचा चंग बांधलाय। त्यासाठी अमेरिका विनाशकारी बॉम्बचा मारा करण्याच्या तयारीत आहे। अमेरिका अशी कोणती मोठी कारवाई करणार आहे? ट्रम्प यांनी काय इशारा दिलाय ज्यामुळे इराणची क्षेपणास्त्र नेस्तनाबूत होणार आहेत? पाहूया। तेहरानची जमीन हादरणार, अमेरिका मोठी कारवाई करणार, 10,000 किलोचा बॉम्ब, इराण बेचिराग, क्षेपणास्त्र हल्ला, ड्रोन हल्ला, आर्यन बीम, फाइटर जेट, एयर डिफेंस सिस्टम, पाणबुडी, युद्धनौका, एअरक्राफ्ट कॅरियर। अमेरिका आणि इस्रायलनं इराणला पराभूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले। 28 फेब्रुवारीपासून असा एकही दिवस गेला नाही जेव्हा इराणला गुडघे टेकण्यासाठी दारुगोळा कोठारं उघडली गेली नाही। इस्रायल आपल्या सर्व शक्तीनिशी लढतोय। अमेरिका अब्जावधी डॉलर्सच्या क्षेपणास्त्रांचा मारा करताय, बॉम्बर विमानं उडवताय, पण युद्ध थांबण्याची चिन्ह दिसत नाही, कारण इराण शरणागती पत्करण्यास तयार नाही। म्हणूनच ट्रम्प आता म्हणतायत की युद्ध संपवण्याची वेळ जवळ आली। In the country of Iran, अमेरिकन सैन्य त्याच्या हुशार इस्रायली मित्रासह शत्रूचा पूर्णपणे नाश करतोय, वेळेच्या आधी आणि मोठ्या संख्येनं। खरं तर आपण इराणची क्षेपणास्त्र आणि ड्रोन क्षमता दर तासाला नष्ट करतोय, त्यांना अशा प्रकारे विस्कळीत करतोय ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल। ते क्षेपणास्त्र सोडतात 4 मिनिटात त्या क्षेपणास्त्र लॉन्चरवरच हल्ला होतो। त्यांना काय चाललंय हे देखील माहीत नसतं। मात्र आपल्याकडे जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य आहे। इराणचं नौदलही नष्ट झालंय। 4 minutes, the launcher gets hit. They don't know what's happening. ट्रम्प यांना व्हाईट हाऊसमध्ये दर तासाला युद्धाचे अपडेट्स मिळत असतील। त्यांना सांगितलं जात असेल की त्यांच्या मिसाईल पॉवर समोर इराण कमकुवत होत आहे, इराण असुरक्षित आहे। पण हे खरं आहे का? कारण दोन्ही बाजूनी दररोज सुमारे 750 क्षेपणास्त्रांचे हल्ले, प्रत्येक तासाला सुमारे 31 हल्ले, प्रत्येक मिनिटाला 2 ते 3 विस्फोट। इराण असो वा इस्रायल, क्षेपणास्त्र हल्ले, ड्रोन हल्ले, पृथ्वीचा प्रत्येक इंच हादरतोय। अशात इराण म्हणतं ही फक्त सुरुवात आहे, पुढे अमेरिकेला बरंच काही बघावं लागणार आहे। ट्रम्प यांना याच गोष्टीचं आश्चर्य वाटतं। इराणच्या ताकदीनं तेही हैराण झाले, त्यांनी हे बोलूनही दाखवलं। In 3 days, that's a lot of ships. त्यांची विमानविरोधी शस्त्र नष्ट झाली आहेत, त्यांच्याकडे वायुदल नाही, त्यांच्याकडे हवाई संरक्षण नाही, त्यांची सर्व विमानं नष्ट झाली आहेत, त्यांचे संपर्क तुटलेत, त्यांची क्षेपणास्त्र नष्ट केली आहेत, त्यांचे लॉन्चर 60 ते 64% कमी झालेत। शिवाय आता काय उरलंय? पण ते दृढनिश्चयी आहेत आणि त्यांना लढायचंय आणि ते फोन करतायत, ते विचारतायत आपण करार कसा करायचा। मी म्हणालो तुम्हाला थोडा उशीर झालाय आणि आम्हाला त्यांच्यापेक्षाही जास्त लढायचंय। इराणच्या मागे 47 वर्ष दहशतवाद जोडला गेलाय। And they're calling, they're saying, how do we make a deal? I said, you're being a little bit late. तर एक गोष्ट स्पष्ट आहे, ट्रम्प आता इराणशी चर्चेच्या तयारीत नाही। त्यांना हे युद्ध संपवायचंय, पण इराणची शक्ती ते होण्यापासून त्यांना रोखताय। मध्य पूर्वेतील या युद्धात 3 अमेरिकन लढाऊ विमानं नष्ट झाली, 800हून अधिक अमेरिकन इंटरसेप्टर क्षेपणास्त्र निरुपयोगी ठरली। प्रत्येक क्षेपणास्त्राची किंमत सुमारे 330 ते 340 दशलक्ष रुपये इतकी होती। अमेरिकेचा युद्धावर दररोज 60 अब्ज रुपये खर्च होतोय। युद्धाच्या पहिल्या 4 दिवसात
1800 दशलक्ष रुपयांपेक्षा जास्त किमतीची अमेरिकन शस्त्र नष्ट झालेली आहेत. तर अमेरिकेनं इराणचं मूल्यांकन करण्यात चूक केली का? ट्रम्प यांच्यासाठी युद्ध पुढे सरकतंय का? महासत्ता असूनही ट्रम्प टीकेचा सामना का करताय? ट्रम्प आता या स्थितीत मदर ऑफ ऑल बॉम्ब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॉम्बचा वापर करणार आहे का? अमेरिकेकडे असं काय आहे की जे केवळ तेहरानच नाही तर एकाच वेळी अनेक इराणी शहरांना लक्ष्य करू शकतो? जमिनीच्या अगदी वर स्फोट होणारा, आजूबाजूची हवा शोषून घेणारा आणि शत्रूला क्रूरपणे मारणारा बॉम्ब. अमेरिकेच्या या सुपर वेपनचं नाव आहे GBU-43V अर्थात मदर ऑफ ऑल बॉम्ब्स. अमेरिकेचा सर्वात शक्तिशाली नॉन न्यूक्लिअर बॉम्ब. बंकर बस्टर किंग म्हणून त्याची ओळख आहे. या बॉम्बची क्षमता अंदाजे 10,000 किलो इतकी आहे. इराणची अनेक क्षेपणास्त्र आणि आण्विक स्थळं अजूनही कार्यरत असल्याचा दावा आहे. अमेरिका या बॉम्बनं उरलेली क्षेपणास्त्र नष्ट करण्याची शक्यता आहे. यातून निर्माण होणारे शॉकवेव्ह जमिनीवरील कोणत्याही गोष्टीला पूर्णपणे नष्ट करतात, जसं की लष्करी केंद्र, बंकरचे वरचे भाग. याशिवाय अमेरिकेकडे आणखी एक शक्तिशाली शस्त्र आहे. या अतिविध्वंसक बॉम्बला GBU-57 MOP असं म्हणतात, अर्थात बंकर बस्टरचा राजा. 13,600 किलोग्रॅमचा बॉम्ब जगाच्या कोणत्याही कोपऱ्याला नष्ट करू शकतो. हा शक्तिशाली बॉम्ब 200 फूट जमिनीखाली आणि 60 फूट कॉन्क्रीटला भेदू शकतो. या बॉम्बसह भूमिगत क्षेपणास्त्रांना लक्ष्य करणं शक्य होतं. या बॉम्बचा स्फोट रिस्टर स्केलवर कंपन निर्माण करू शकतो. आता प्रश्न असा आहे की कोणत्या इराणी शहरांमध्ये अजूनही क्षेपणास्त्र केंद्र किंवा विध्वंसक दारुगोळा शिल्लक आहे? तर अहवालात असं म्हटलंय, इराणची मिसाईल सेंटर्स. इराणच्या लोरेस्तान प्रांतातील खोर्माबाद, इराणमधील तब्रिज दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं मिसाईल सेंटर. केरमान शहा, तेहरान आणि पर्शियन आखाताजवळील हाजी अबाद तळ. आता प्रश्न असा आहे की ट्रम्प मदर ऑफ ऑल बॉम्ब टाकण्याचे आदेश देणार की B-2 बॉम्बरची कारवाई सुरू ठेवणार? जेव्हा एक नेतृत्व संपवलं जातं तेव्हा दुसरं उदयास येतं. इराणमध्ये अनेक चेहरे अजूनही अमेरिकेसाठी अडचण ठरू शकतात. त्यापैकी सर्वात मोठी व्यक्ती म्हणजे अली लारिजानी. तेच अली लारिजानी जे खामेनींच्या जाण्यानंतर इराणी लष्करी शक्तीचे सर्वोच्च नेते राहिले. अली लारिजानी सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव आहेत. सध्या इराणच्या युद्ध रणनीतीचे ते मुख्य शिल्पकार आहेत. पेंटेगॉनच्या हिटलिस्टमधील निवडक व्यक्तींपैकी ते एक आहे. लारिजानी यांचा खात्मा अमेरिकेसाठी महत्वाचा आहे. तर ट्रम्प मेगा बॉम्ब डागण्याआधी लारिजानींवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी करतायत का? लारिजानी अमेरिकेला इराण विरुद्धचं युद्ध संपवण्यापासून रोखणारा अडथळा आहे का? पुढे काहीही झालं तरी अमेरिका पुन्हा एकदा जोरदार हल्ला करेल हे निश्चित आहे आणि इराण त्याच वेगानं हल्ला निष्प्रभ करण्याचा प्रयत्न करेल, प्रत्युत्तराचा अवलंब करणार आहे. याचाच अर्थ युद्ध अजूनही लांबणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.